Hello and welcome to the new video of Standard 7 Geography. We are going to start lesson number 5 winds in this video session. Can you tell? See outside the window of your classroom which object are moving, which are still. तुम्ही तुमच्या खिडकीतून बाहेर बघा आणि ऑब्झर्व करा की कोणते जे ऑब्जेक्ट आहे ते हालत आहे आणि कोणते स्टेबल आहे. जर तुम्ही बघाल तुम्हाला झाडं वगैरे असे हालताना दिसेल आणि जे बिल्डिंग्स आहे स्टेबल दिसेल. विच ऑब्जेक्ट आर मुव्हिंग ऑन देअर ओन, कोणत्या गोष्टी स्वतःहून हालत आहेत. विच ऑब्जेक्ट आर नॉट मुव्हिंग ऑन देअर ओन, आणि कोणत्या गोष्टी स्वतःहून हालत नाही आहे आणि का बरं. तर बघा जी हवा असते ती नॉर्मली झाडाला वगैरे हलवते, त्यामुळे जे ऑब्जेक्ट स्वतःहून हालतात. पण जे बिल्डिंग्स आहे खूप मजबूत राहतात आणि स्टेबल राहतात, त्यामुळे ते हालत नाही. वी फील द विंड्स बट कॅन नॉट सी इट, आपल्याला हवा अनुभवता येते पण बघता येत नाही. वेन सर्टन ऑब्जेक्ट इन द सराउंडिंग मूव वी एक्सपिरियन्स विंड. द मोमेंट ऑफ द एअर इज कॉल्ड विंड. वाय डज एअर मूव. हवा मोमेंट ऑफ द एअर याला विंड असे म्हणतो. तर एअर का बरं मूव्ह होते याच्याबद्दल आपण शिकूया. तर इथे बघा काय म्हणतात आहे. फोल्ड अ पेपर इन टू टू सेम साइज रोल. कीप बोथ अ पेपर ऑन द रोल ऑन द वन साइड ऑफ द टेबल. यू अँड युअर friend should select one roll each without touching the roll of the paper or the table. What can you done to move a paper roll to the other end of the table. तर बघा असं एक टेबल घ्या आणि इथे दोन असे कागदाचे रोल करा आणि इथे ठेवा. तर आणि तुम्हाला हा जो रोल आहे हा एका टेबलच्या एका साईडवरून हा दुसऱ्या साईडला पाठवायचा आहे, पण तुम्हाला याला हात लावता येत नाही. तर तुम्ही कसा पाठवाल. तर बघा ही जी मुलगी आहे इथे बुक हलवून ती हवा तयार करत आहे आणि त्या हवेने पेपर हलवत आहे आणि हा मुलगा फूक मारून हलवतो आहे. याच्याबद्दलच इथे काही क्वेश्चन दिलेले आहे. सी हू मूव्ज द पेपर रोल फर्स्ट टू द अदर ऑफ द टेबल. आणि हे जे क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन तुम्हाला हा प्रॅक्टिकल घरी करून बघायचं, तुमच्या भाव वगैरे सोबत किंवा बहिणीसोबत हे प्रॅक्टिकल करून बघायचं आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला सांगायचे. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. वी हॅव लर्न दॅट द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म ऑकर्स अक्रॉस द अर्थ सरफेस. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की अर्थच्या सरफेसवर प्रत्येक जागी हवा जी आहे ही सारखी नाही आहे. एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर एरिया टुवर्ड द लो प्रेशर एरिया. हवा जी आहे ही नेहमी हायर प्रेशर एरियाकडून लोअर प्रेशर एरियाकडे वाहते इन अ हॉरिझॉन्टल मॅनर. विंड्स आर जनरेटेड ड्यू टू दिस मोमेंट. आणि याचमुळे विंड तयार होतात. The extent of the difference in the air pressure affect the velocity of the wind. If there is less difference in the air pressure, winds blow with less velocity. Winds blow with greater velocity if the pressure difference is greater. तर बघा हायर आणि लोअर प्रेशरमध्ये जर डिफरन्स खूप जास्त असेल तर खूप जोराची हवा वाहणार आणि डिफरन्स जर कमी असेल तर हवा जी आहे ती हळू वाहणार. विंड स्पीड ऑल्सो व्हेरीज. विंड वेलॉसिटी इज मेजर इन द युनिट्स ऑफ नॉट्स और किलोमीटर पर आवर. विंडची जी वेलॉसिटी आहे स्पीड आहे आपण नॉट्समध्ये किंवा किलोमीटर पर आवरमध्ये मोजतो. गिव्ह इट अ ट्राय. ते काही माहिती दिलेली आहे तुम्हाला भरायची आहे. वेन वी कन्सिडर टू द अर्थ ॲज अ होल वी फाइंड द डायरेक्शन ऑफ द विंड इज इन्फ्लुएन्स बाय द रोटेशन ऑफ द अर्थ. जर आपण पूर्ण अर्थचा एकसोबत विचार केला तर अर्थच्या रोटेशनमुळे विंड जी आहे ती इफेक्ट होते. In the northern hemisphere, winds get deflected toward the right of their original direction, whereas in the southern hemisphere, they get deflected toward the left of their original direction. नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये राईटकडे डिफ्लेक्ट होते आणि साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये ती लेफ्टकडे डिफ्लेक्ट होते. This direction has been shown by curved arrow in the figure. The rotation of from the west to east causes these changes in the original direction of the wind. Can you tell which are the winds in the northern hemisphere that blow from the mid latitudinal high pressure belt to the equatorial low pressure belt? What is the direction of the western line in the southern hemisphere? Which planetary winds blow from the mid latitudinal high pressure belt to the subpolar low pressure belt in the northern hemisphere? Why is the direction of polar winds not same in both the hemisphere? Name the wind that blow in the southern hemisphere. In which direction do the eastern line blows in the northern and the southern hemisphere? सो ह्या क्वेश्चनचे आन्सर हे तुम्हाला इंटरनेटवर शोधून मला आज पाठवायचे आहे. हे तुमचं आजचं होमवर्क आहे. जर तुम्ही आज आन्सर पाठवणार नाही तर मी तुम्हाला इंटरनलमध्ये मार्क्स कमी देणार. Winds are known by the direction from which they blow. For example, western line and winds that blow from the west. The direction of blowing, the duration and the regions cover and the condition of the air determine the following winds type.
विंड्सचे पण काही प्रकार असतात, तर त्यातले काही प्रकारे खाली दिलेले आहे. त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओ सेशनमध्ये बघूया. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.